आज सकाळची सुरुवात आमची तशी रडरडणीच झाली होती, कारण चिकूचं सर्दीने नाक पूर्ण पॅक झालं होतं आणि रात्रभर ना तो झोपला ना मला झोपून दिलं. त्याच्यामुळं सकाळचे आमचे दोघांचे पण एवढे डल चेहरे होते ना, त्याने मला काहीच करून दिलं नाही. त्याच्यामुळं आज घाणं होता, तरी पण नवरीबाईंनी सगळं काही तयारी करायला घेतली. तो जरा शांत झाला. त्याच्यानंतर मग मी फुलांचं डेकोरेशन करायला घेतलं. तोपर्यंत हे घाण्याचं पण बायकांचं जे रिच्युअल असतं ते सगळं त्यांचं पण झालं होतं. मी पटपट सगळी रांगोळी ती जे फुलांची होती ती उरकली, कारण चिकू मला जास्त काहीच करून देत नव्हता आणि ह्याला खूप वेळ लागत होता, कारण वारं वगैरे पण येत होतं. लास्टला असं काहीतरी दिसत होती, पण ही काही जास्त वेळ राहिली नव्हती, कारण खूप वारं वगैरे येत होतं. सगळं ओपन असल्यामुळं एवढं काही जास्त वेळ राहिली नाही. ते मस्त बाजूला गाण्यांचा आवाज वगैरे खूप छान वाटत होतं. तोपर्यंत हे जे घाणं भरायला जे बांगड्या भरायला असतात ते पण आलेल्या आहेत ना. ताशाच्या वगैरे आवाजात एवढं मस्त वातावरण झालं होतं ना, खूप छान वाईब येत होतं. तोपर्यंत आमच्या नवरीबाई पण गेले होते की देवाचे पाया वगैरे पडायला, आणि माझ्या काकाने ह्याच्या हातात बांगड्या भरल्या होत्या, कारण की तो सारखा येऊन येऊन त्या बांगड्यांपाशी जायचा आणि तो पण मस्त अख्ख्या मांडवभर मिरत होता सगळ्या त्या बांगड्या घालून. त्यानंतर मी त्याला दवाखान्यात घेऊन गेले वाफ द्यायला, कारण त्याचं नाक पूर्ण पॅक झालं होतं. औषधं वगैरे होते, मग वाफ द्यायला त्याला हॉस्पिटलमध्ये नेला. तिथं पण आमची फुल ऑन मस्ती चालली होती. त्यानंतर मामाने आम्हाला पाणीपुरी खाऊ घातली, कारण आधीची फरमाईश होती. आणि संध्याकाळी मेहंदी काढत काढत एवढी मस्ती केली ना आम्ही, खूप जास्त मस्ती केली सगळ्यांनी. त्यानंतर फोटोशूट पण केलं नवरीसोबत मेहंदीचे, आणि रात्रीपर्यंत अशी काहीतरी अवस्था झाली होती त्या रांगोळीची. आणि हे माझे आजोबा, अगदी कंबर एवढी दुखत होती त्यांची, पण तरी पण मुलांसोबत ताल धरून नाचायला त्यांना एवढी हौस होती ना नाचायची, तरी पण ते नाचतच होते. किती दुखलं ना तरी नाचायचं काय सोडायचं नाही. आम्ही पण मस्ती केली. असं छान